नमस्कार मित्रांनो, आपल्या या स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्वामी समर्थांची कृपा जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपलं वागणं कसं असावं याची चर्चा करणार आहोत. स्वामी समर्थांची कृपा मिळवणे हा योग असतो, पण ती आयुष्यभर टिकवणे हे मात्र भक्ताच्या आचरणावर अवलंबून असते. अनेक लोक म्हणतात की पूर्वी स्वामींची अनुभूती यायची, पण आता मन शांत राहत नाही. या मागे स्वामी दूर गेलेले नसतात, तर आपणच नकळत त्यांच्या कृपेपासून दूर गेलेलो असतो. असे लोकांना अनुभव काय यायला लागले, हे जर आपल्याला पाहायचे असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कदाचित स्वामी तुम्हालाच या माध्यमातून काही सांगू इच्छित असतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी कधीही भक्तांकडून सोनं, चांदी, पैसा मागितला नाही. त्यांनी मागितलं ते फक्त निर्मळ मन, अढळ श्रद्धा आणि निष्कपट असं प्रेम मागितलं. लक्षात ठेवा, ज्या दिवशी भक्ताच्या मनामध्ये अहंकार जन्माला येतो त्या दिवशी कृपेचा प्रकाश मंद होऊ लागतो. कारण अहंकार असलेल्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास कधीही होत नाही. स्वामींची कृपा टिकवायची असेल तो रोज स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की आज माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं का? मी कोणाचं मन दुखावलं का? कोणी माझ्या वागण्यामुळे नाराज झालं का? असे जर आपण आपल्या स्वतःला जर प्रश्न विचारले आणि त्याची जर उत्तर आपल्याला देता आली तर नक्कीच आपली चूक आपल्याला कळेल. जर चुकून एखाद्याचं मन दुखावलं असेल तर रात्री किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा स्वामींच्या चरणी प्रार्थना करा, माफी मागा. पश्चातापाने आपले डोळे ओले होऊ द्या आणि हे आपले ओले झालेले डोळे स्वामींना अत्यंत प्रिय असतात. म्हणजे आपल्याला पश्चाताप झाला आहे, आपली चूक आपल्याला कळली आहे, यातच स्वामी प्रसन्न होतात. संकट आली म्हणून स्वामींवर आपण संकट आलं म्हणून संशय घ्यायचा नाही. अनेक वेळा स्वामी भक्त काय करतात की आपल्यावर काही संकट आलं की लगेच स्वामींना दोष देऊन मोकळे होतात की स्वामींनी मला मदत केली नाही, मी एवढं देवाचं करतो, मला काहीच यात फळ मिळत नाही. पण अनेक वेळा स्वामी आपल्याला शिक्षा देत नाहीत, ते आपल्याला संकट देतात. याचा अर्थ असा असतो की ते आपल्याला अधिक बळकट बनवण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्याला मनाने मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. हे आपण समजून घ्यायला हवे. आता नामस्मरण आपण बघितलं तर नामस्मरण नुसतं शब्द नाही. आपण नामस्मरणामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव घेत असतो, पण जेव्हा आपण नामस्मरण करत असतो तेव्हा हे नामस्मरण म्हणजे आपल्याला धीर देणारे, आधार देणारे, प्रकाश देणारे असे हे शब्द आहेत. दुःखामध्ये आपल्याला आधार मिळतो, अंधारामध्ये आपल्याला प्रकाश मिळतो आणि संकट आलं तर या नामस्मरणामुळे आपल्याला
कळतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, स्वामी नक्कीच मला या प्रसंगातून किंवा या संकटातून बाहेर काढतील. एक गोष्ट मात्र आपण कधीच विसरायची नाही, स्वामींची कृपा चमत्कारात कमी आणि आपल्या स्वभावात जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. आपला स्वभाव बदलला पाहिजे, तेव्हाच समजायचं की आपला जेव्हा स्वभाव बदलला, आपण जेव्हा आपल्या मनावर ताबा ठेवला, आपल्यातील राग कमी होणे, लोभ कमी होणे, मन शांत होणे, एखादी आपल्याकडून चूक घडली तर आपण क्षमा मागणे, हे स्वामींच्या कृपेचे खरे संकेत आहे. म्हणजे आपल्यातील राग, द्वेष, मत्सर या ज्या भावना आहेत त्या जर कमी व्हायला लागल्या तर नक्कीच समजायचं की आत्ता माझ्यावर कुठे स्वामींची कृपा होत चालली आहे. म्हणजे हे संकेत आहेत, स्वामी कृपेचे हे संकेत आहेत, ते आपण ओळखायला शिकले पाहिजे. आणि म्हणून आजपासून आपण एक संकल्प करा की मी कोणाचाही द्वेष करणार नाही किंवा कुठलीही वाईट कृती माझ्या हाताने घडू नये, याची काळजी घेईन किंवा मी काळजी घेण्याचा प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांचा आदर करायला शिकले पाहिजे. आपल्या घरातील वडीलधारी माणसे असतील, शेजारी पाजारी म्हणा, किंवा आपण जिथे काम करतो, नोकरी करतो, तिथेल काही जे वडीलधारी लोक असतील त्यांचाही आदर करायला शिकणं. अगदी नोकर माणसापर्यंत माणसाचा आदर आपण ठेवायला शिकलं पाहिजे. तरच आपल्या त्या वागण्यामध्ये नम्रता आपल्याला जर जाणवली आणि सगळ्यांशी आपण प्रेमानं वागलो तर नक्कीच स्वामी आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना आदराने वागवा, तो लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, कसाही असो. पण उगाचच कोणाला दोष देणं किंवा कोणाला कमी लेखणं, हे जे आपलं वागणं आहे त्यापासून दूर राहा. नक्कीच स्वामींची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मनात ठरवा की मी आजपासून थोडी का होईना, 5 मिनिटं की नाही होईना स्वामींची सेवा किंवा नामस्मरण करेन आणि त्यातूनच मला स्वामींचा पाठबळ किंवा स्वामींची कृपा प्राप्त करता येईल. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं वागणं ठेवलं तर नक्कीच तुम्ही स्वामी कृपेला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. आता काही लोक बघा आपल्या मनात अहंकार ठेवून वागतात. आपल्याकडे पैसा आला, संपत्ती आली की आपण अहंकाराने उन्मत्त होतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर तसं वागणं सुद्धा आपल्यामध्ये बदलून आपण टाकलं पाहिजे आणि तसं वागणं आपल्यामध्ये आपण घडवू द्यायचं नाही. एका भक्ताने स्वामींना विचारलं की स्वामी, तुमची कृपा माझ्यावर आहे हे मला जाणवतं, पण ती कायम कशी राहील अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमची कृपा मला तुमच्यापासून दूर नेईल? तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, तुझ्यावर कृपा करणं किंवा कृपा देणं हे माझं काम आहे, पण ती टिकवणं हे तुझ्या आचरणावर अवलंबून आहे. म्हणजेच तुझं आचरण कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. म्हणजे कृपा स्वामी करतील आपल्यावर, पण आपल्या आचरणाशिवाय ती टिकणार नाही. आणि ती जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्यातला अहंकार, आपल्यातला द्वेष, राग हे सगळं काय झालं पाहिजे? कमी झालं पाहिजे. गरजूंना मदत करणं, दान करणं, म्हणजे पैसे वाटणे असं नाही, तर त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांना प्रेमाने वागवा ना. एखादा गरीब असेल, आजारी असेल, म्हातारा असेल, प्रेमाने आपण वागून त्यांना प्रेम देऊ शकतो. हे सुद्धा आपल्याकडचं दानच आहे. म्हणजे अशा प्रकारची जर आपण वागणं किंवा सेवा आपण केली तर त्यातूनच आपल्यावर स्वामी कृपा होण्याची शक्यता असते. आईवडिलांचा, गुरूंचा, वडीलधाऱ्यांचा आदर करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. म्हणजे जिथे मोठ्या माणसांना आदर दिला जातो तिथे स्वामी तुमची भक्ती पाहत असतात.
आणि त्यामुळे तुम्ही आपल्यामधला जे हा बदल आहे तो नक्कीच घडवाल असं मला वाटतंय आणि त्यातूनच आपली स्वामी सेवा मिळवण्याचा किंवा स्वामी कृपा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल असं मला वाटतंय. मग स्वामी तुमची कृपा मागण्यापेक्षा तुम्ही काय म्हणा स्वामींना की स्वामी तुमची कृपा टिकवण्यासाठी मला बळ द्या, ती कृपा टिकवा, माझ्यातला अहंकार, राग, लोभ, मत्सर, द्वेष वगैरे सगळं दूर करा आणि मला तुमच्या नामामध्ये गुंतून राहू द्या अशी प्रार्थना करा. विश्वास ठेवा, अशी प्रार्थना जर मनापासून तुम्ही केलीत किंवा अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताला स्वामी कधीही एकटं सोडत नाही. मग नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजपासून आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा आपण रोजच नामस्मरण करूया आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करूया की मला या तुमच्या नामामध्ये अखंड रममाण ठेवा. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.